पार्थ पवार यांचे मामे भाऊ आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार असलेले दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावरती मुंढव्यातील जमीन खरेदी विक्री प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे दिग्विजय पाटील पुण्यातील गोखले नगरमधील या रोहन गरिमा सोसायटीमध्ये राहतात आणि या ठिकाणी त्यांचा पत्ता आहे B903 रोहन गरिमा आणि हा पत्ता त्यांचा सांगण्याचं कारण म्हणजे पोलीस त्यांच्याकडे चौकशी करणार की त्यांना अटक करणार हा प्रश्न या कारवाईतून उपस्थित होतो आहे। खरं तर जी अमेडा कंपनी आहे, ज्या अमेडा कंपनीने बॉटॅनिकल गार्डनची जागा खरेदी करण्याचा प्रयत्न केला, त्या अमेडा कंपनीमध्ये हे दिग्विजय अमरसिंह पाटील हे फक्त 1% भागीदार आहेत आणि जे पार्थ पवार आहेत त्यांची भागीदारी 99% आहे। मात्र पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही। त्यामुळं या सगळ्या प्रकरणात राजकारण कसं आपलं काम करतंय हे आपण पाहतो आहोत। या दिग्विजय पाटील यांच्यासह या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी या महिलेवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय, ज्या शीतल तेजवानीनी या जागेची पॉवर ऑफ अटर्नी असल्याचा दावा केलाय। त्याचबरोबर तिसरी व्यक्ती गुन्हा दाखल झालेली आहे, ती म्हणजे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील रवींद्र तारू नावाचा अधिकारी, ज्यांनी 5 कोटीहून अधिकचा मुद्रांक शासनाचा बुडवला, या दोघांची संगनमत करून असा आरोप ठेवण्यात आलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांच्या राजकारणाला भारतीय जनता पक्षाकडून शह देण्याचा प्रयत्न होतोय का? खास करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you